मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। वैद्यकीय चाचणीनंतर आज कोर्टात हजर केलं जाणार। पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टरनंच प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांतनं नकार दिला। कुटुंबियांची माहिती। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यावर कारवाई होणार। पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यावर हलगर्जीपणाच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। पलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा। मंत्री पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। न्याय मिळवून देण्याची भूमिका, लवकरच फडणवीसांची भेट घेणार। पलटणमधील महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांनी कॉल का केला होता? अंबादास दानवेंचा आरोप। तर प्रकरण राजकीय वादाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न, चौकशीतून सत्य समोर येईल, निंबाळकरांची प्रतिक्रिया। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बंगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज फलटण दौरा। फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन। यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा होणार। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जैन बांधव भडकले। जैन बोर्डिंग परिसरात जोरदार घोषणाबाजी, जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। माझ्या प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं। चूक असती तर इथे आलोच नसतो। मी जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे। जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम, मोहळांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। एकतर जैन मंदिर वाचवा, नाहीतर मंत्रिपद वाचवा, फडणवीसांची मोहळांना तंबी। रवींद्र धंगेकरांचा दावा, 1 तारखेची वाट कशासाठी? तात्काळ विषय मार्गी लावा, धंगेकरांची मागणी। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा, रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान मोदींना पत्र। 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलनाच्या पवित्र्यात। रवींद्र धंगेकरांना माझा निरोप गेलाय। महायुतीत मिठाचा खडा नको, दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण ते करणार। दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट। मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। विकासाच्या आणि पूरग्रस्तांच्या मुद्द्यावर चर्चा, शिंदेंची प्रतिक्रिया। बीएमसीत जागा वाटपासाठी 50-50 चा फॉर्म्युला असावा, शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह। मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईत महायुती व्हावी, शिवसेनेची इच्छा, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट। मुंबई पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या। भाजपात प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, मंत्री नितेश राणेंची धमकी। महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यात देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। कार्तिकी वारीच्या निमित्ताने आजपासून विठ्ठल रखुमाईचे दर्शन 24 तास खुलं। व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायम स्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।